नमस्कार. सोलापूर कांदा मार्केट ब्लॉग या चॅनलवर स्वागत आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने 2026-2027 या वर्षासाठी किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत बफर स्टॉकसाठी केवळ 2 लाख टन रब्बी कांदा खरेदीचे उद्दिष्टे निश्चित केले आहे. नाफेड आणि NCCF या दोन्ही संस्थानांना प्रत्येकी 1 लाख टन कांदा खरेदीच्या अनुषंगाने तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र शेतकरी मित्रांनो, मागील 3 वर्षातील खरेदीचा विचार केल्यास केंद्र सरकारने कांदा खरेदीचे उद्दिष्ट यंदा निम्म्याने कमी केल्याचे दिसून येत आहे. केंद्राच्या कांदा खरेदीत गोंधळ कायम असतानाचा ग्राहक व्यवहार विभागाच्या आर्थिक सल्लागारांनी अलीकडेच नाफेड आणि NCCF या दोन्ही नोडल एजन्सीच्या व्यवस्थापकीय संचालकांशी कांदा खरेदीबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्याद्वारे रब्बी 2026 हंगामातील कांद्याच्या बफर स्टॉकसाठी खरेदीची तयारी तात्काळ सुरू करावी आणि त्यानुसार खरेदी योजना सादर करण्याचे सूचित केले आहे. एकूण 2 लाख टन कांदा खरेदी होणार असल्याचा दावा केला जात आहे. गेल्या 3 वर्षात पहिल्यांदाच उद्दिष्ट खरेदी कमी झाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता दिसून येत आहे. केंद्राकडून स्पर्धात्मक खरेदीचा आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादकांना होणाऱ्या फायद्यांचा दावा यामुळे खोटा ठरू शकतो. मागील काही वर्षात खरेदीतील गोंधळ पाहता अनेक गंभीर मुद्दे अजूनही अनुत्तरित आहेत. त्यावर पर्याय म्हणून साठवणूक कामकाज यंदा केंद्रीय वखार महामंडळाकडे दिले जाणार असल्याची चर्चा होत आहे. मात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या आडून गोंधळ घालणारे काही व्यापारी खरेदी मिळवण्यासह कांदा चाळी भाडेतत्वावर देण्यासाठी हालचाली करत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. एकीकडे चालू वर्षी मार्च अखेर व एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या पूर्वमोसमी पाऊस आणि गारपिटामुळे राज्यातील कांदा उत्पादक पट्ट्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या बाजारात मिळणारा कांद्याचा दरही शेतकऱ्यांना परवडत नाही आहे. केंद्राच्या खरेदीतून काहीसा दिलासा मिळण्याची काहीशी आशा होती. मात्र बफर स्टॉकमधील खरेदीचे उद्दिष्टे कमी झाल्याने कांदा उत्पादकांची शेतकऱ्यांची चिंता आणखीन वाढणार की काय असं वाटत आहे. सरकार कांदा खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणणार का हे आपल्याला बघावं लागेल. दरवर्षी रब्बी हंगामात चांगल्या टिकवण क्षमतेच्या कांद्याचा बफर स्टॉक केला जातो, पण गेल्या काही वर्षात या हस्तक्षेपाची व्याप्ती जी आहे ती कमी होताना दिसत आहे. यावर्षी सरकार कांदा खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणणार आहे का, लक्षपूर्वक खरेदी होणार आहे का हे बघण्यासारखं राहणार आहे. दरवर्षी रब्बी हंगामातील चांगल्या टिकवण क्षमतेच्या कांद्याचा बफर स्टॉक केला जातो, पण गेल्या काही वर्षात या हस्तक्षेपाची जी व्याप्ती आहे ती कमी होत असताना दिसून येत आहे. नाफेड आणि NCCF या दोन्ही केंद्रीय संस्थानांनी यापूर्वी म्हणजे गतवर्षी शेतकरी उत्पादक कंपनीचे महासंघ व त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कांदा खरेदी पूर्ण केली होती. मात्र यामध्ये खरेदी, साठवणूक व वितरण प्रक्रियेतील मोठे गैरव्यवहार समोर आले होते. त्यामुळे बदल करत मागील वर्षी नाफेड आणि NCCF यासारख्या संस्थानांनी मागील वर्षी नाफेडने सहकारी संस्थाच्या आणि NCCFने शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून खरेदीला पसंती दिली होती. मंत्री कार्यालयातील हस्तक्षेप, परप्रांतीय अधिकाऱ्यांची मनमानी आणि परप्रांतीय भांडवलदारांचा सहभाग असल्याने खरेदी गाजली. यंदा खरेदी 1 लाख टन कमी होणार आहे अशी अफवा पसरत आहे. परिणामी खरेदी केंद्रावर अत्यंत मर्यादित कांदा घेतला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांपेक्षा इतर ठराविक घटकांनाच अधिक लाभ होण्याची शक्यता दिसून येत आहे. याच घडामोडीच्या परिस्थितीत केंद्र सरकार खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणणार का हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. पुढील काही महत्त्वाची माहिती मिळाल्यास मी तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ करून अजून एक व्हिडिओ अपलोड करण्यात येईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा. मामाकडे गेलो होतो, पर्सनल कामं होते, म्हणजेच मुलगी बघून आलेला आहे. तुम्हाला सर्वांना निमंत्रण देईलच. मुलगी बघायचा कार्यक्रम झालेला आहे, फिक्स झालेला आहे. पुढील महिन्यामधील तारीख काढणार आहेत.
तर सर्वांना विनंती आहे, आशीर्वाद राहावा. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.